भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक. जाणून घेऊयात गणपतीपुळे आणि तेथील मंदिराचा इतिहास. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. दैनिक सागरमध्ये आपलं स्वागत. हिंदुस्थानच्या 8 दिशात 8 द्वार देवता आहेत. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे. गणपतीपुळे स्थानाचे वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेच्या दृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केलाय. सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी किरणे थेट स्वयंभू पाषाणाचं दर्शन घेतात, तर पावसाळ्यात उधाणाच्या भरतीच्या वेळी लाटा थेट मंदिराला चरण स्पर्श करतात. मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेश स्थान पेशवेकालीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास पुराणादी प्राचीन वाङ्मयात पश्चिम द्वार देवता या नावाने आहे. कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. मोगलाईच्या काळात म्हणजे सुमारे इसवी सन 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढ निश्चयी, आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करेन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगल मूर्तीची उपासना करण्यासाठी केवडाच्या वनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज्य करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे म्हणजेच गणेश गुळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराखाने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली. गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. समुद्रापुढे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा. धन्यवाद.